योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर येते आहे। टिळेकरांच्या मामाचा काटा हा मामीनच काढल्याचं दिसतंय। मोहिनी वाघ यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली होती। 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षाच्या अक्षय जावळकर सोबत अफेअर होतं। विशेष म्हणजे अक्षय जावळकर हा त्यांच्या मुलाचाच मित्र आणि शेजारीही होता। मात्र अक्षय जावळकरला सतीश वाघांच्या पत्नीची मोहिनी पडल्याचं दिसलंय। मोहिनी आणि अक्षय जावळकर मध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना या प्रेमसंबंधांचा सुगावा लागला। तेव्हापासून ते पत्नी मोहिनीला मारहाण करू लागले। त्यामुळे अफेअरमध्ये सतीश वाघ यांचा अडसर ठरत होता। अक्षयच्याही मनात राग धुमसत होता। मोहिनीला सतीश वाघ यांचे पैशांचे सर्व व्यवहार सुद्धा आपल्या हाती घ्यायचे होते। यातूनच मोहिनीनं अक्षयला सतीश वाघांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली। कसं घडलं हे हत्याकांड पाहूया। जावळकर कुटुंब 2001 मध्ये वाघ कुटुंबाच्या खोलीत भाड्यानं राहण्यास आलं। तरुणपणात अक्षय जावळकरला सतीश वाघांच्या पत्नीची मोहिनी पडली। अक्षय जावळकर 21 वर्षांचा तर मोहिनी वाघ 37 वर्षांच्या असल्यापासून अफेअर। अक्षय आणि मोहिनी वाघ जवळपास 11 वर्ष अफेअरमध्ये होते। प्रेमसंबंधांचा सुगावा लागल्यानंतर सतीश वाघांकडून मोहिनीला मारहाण झाली। प्रेमात अडसर ठरत असल्यानं अक्षय जावळकरच्या मनात राग धुमसत होता। सतीश वाघांच्या पैशांचे सर्व व्यवहार मोहिनीला हाती घ्यायचे होते। सतीश वाघांच्या हत्येसाठी मोहिनीकडून जावळकरला 5 लाखांची सुपारी देण्यात आली। अक्षय जावळकर आणि त्याच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर 70 वार केले। संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे ते एक कारण आहे। त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली, आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे। त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू। जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे, ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं, त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। बातमी कल्याणमधनं। कल्याणच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। शेगावमधल्या सलूनमधून विशाल गवळीला बेड्या ठोकण्यात आल्या। या सलूनमधलं सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलंय। विशाल गवळीनं आपली ओळख लपवण्यासाठी दाढी केली होती, मात्र दाढी काढल्या काढल्या पोलिसांनी त्याला खाकी काय असते हे दाखवलंय। साध्या वेशातल्या पोलिसांनी थेट सलूनमधूनच या नराधमाच्या मुसक्या आवळल्या। शेगाव पोलिसांनी झडप घालत विशाल गवळीला सलून दुकानातून ताब्यात घेतलं। कसं ताब्यात घेतलं या नराधमाला त्याची ही दृश्य आहे। साध्या वेशात पोलीस आले आणि त्यांनी विशालला पकडलं। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहे असा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, एवढंच नाही तर अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी केली आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीवर भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्की न्याय देतील असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी लावण्याची मागणी राज्यात सर्वात आधी आपणच केली होती असंही पंकजा म्हणाले आहेत। उद्धव ठाकरे बीड परभणीचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यात ते देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर संशय व्यक्त करण्यात येतोय। मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। त्यांच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवर बैठका होणार आहेत। पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातोय। विधानसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रदेशाध्यक्ष बदलण्याची ही चाचपणी सुरू आहे। मात्र पक्षातला एक गट जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष असावेत यासाठी आग्रही असल्याचं कळतंय।
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मला आनंदच होईल असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलंय. त्यामुळे पुन्हा पवार काका पुतण्या एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यापुढे मंत्र्यांना खासगी सचिव स्वीय सहाय्यकांच्या नियुक्त्या करण्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. अनेकदा मंत्री अडचणीत येण्यासाठी खासगी सचिव कारणीभूत असल्याचं दिसून आलं. याला आळा घालण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर पावलं उचलली आहेत. शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. शिवसेनेच्याच 2 जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून आता जुंपण्याची शक्यता आहे. भाजपनंही ठाण्याच्या पालकमंत्री पदावर वनमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिंदे की नाईक ठाण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी अचानकपणे भेट दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी अचानकपणे भेट दिल्यानं प्रशासनाची आणि डॉक्टरांचीही तारांबळ उडाली. रुग्णालयातील अनेक सुविधांसंदर्भात यावेळी आंबेडकरांनी जाब विचारला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलंय. महायुतीच्या सरकारमध्ये आपल्यावर मोठी जबाबदारी असून ही जबाबदारी आपण निश्चितच यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांची 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कल्याणात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप विशाल गवळीवर करण्यात आलाय. त्याची पत्नी साक्षी गवळीनं मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती. शेगावमधल्या सलूनमधून नराधम विशाल गवळीला बेड्या ठोकण्यात आल्या. या सलूनमधलं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. विशाल गवळीनं आपली ओळख लपवण्यासाठी दाढी केली होती. शेगाव पोलिसांनी झडप घालत विशाल गवळीला सलून दुकानातूनच ताब्यात घेतलं. कल्याण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलाय. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचेही आदेश फडणवीसांनी दिले. कल्याण हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लाडक्या मुलाचा मतदारसंघ आहे. त्यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या परिसरात महिला अत्याचार, दरोडे, बलात्कार, मुलींच्या हत्या यांचं प्रमाण वाढलंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत करतायत. पुण्यातील राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या खुनानं हादरलाय. हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. नराधमाला कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. घराबाहेर खेळताना 2 बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. शहराच्या बाहेर एका इमारतीच्या शेजारी ड्रममध्ये त्यांचे मृतदेह आढळले होते. लोणावळ्यात बंदोबस्तावरच्या पोलिसानं 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन बेड्या ठोकण्यात आल्यात. चॉकलेटचं आमिष दाखवून या चिमुरडीला सचिन सस्तेनं आडोशाला नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं पालकांना ही गोष्ट सांगितल्यावर पोलिसाला अटक करण्यात आली. हिंदू सणांच्या वेळी श्रीरामाचा पोशाख करून का जात नाहीत असा प्रश्न विचारत झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला सांताक्लॉजचे कपडे काढायला लावण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मध्य प्रदेशच्या इंदोरमधील ही घटना असून कपडे काढायला लावणारे सदस्य हिंदू जागरण मंच या संघटनेचे असल्याची माहिती मिळते. राजस्थानात आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी पतीनं सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र पतीच्या ऑफिसमधल्याच निरोप समारंभात पत्नीला मृत्यूनं गाठलंय. त्यामुळे आनंदाचं वातावरण क्षणार्धात दुःखात बदललं. पानी ला दो पानी कझाकस्तानमध्ये विमान कोसळून 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 29 जणांचे जीव थोडक्यात वाचलेत. मात्र विमान कोसळण्याआधी विमानाच्या आत प्रवासी जीव वाचवण्यासाठी अखेरची प्रार्थना करताना दिसतायत. महत्वाची बातमी आहे. वसईतून एक धक्कादायक घटना समोर येते. मुलाच्या अंगावर गाडी चढवून चालक फरार झाल्याची घटना घडली आहे.
वालिवमधल्या एका प्रवाशानं ओला कार मागवली होती. त्याच वेळी एक मुलगा कारच्या पुढे काही अंतरावर खेळत होता. मात्र प्रवासी कारमध्ये बसल्यानंतर कार चालकानं मुलाकडे पाहिलंच नाही आणि बेदरकारपणे कार चालवत मुलाच्या अंगावरूनच गाडी नेली. स्थानिकांनी या कार ड्रायव्हरला थांबवण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो सुसाटपणे निघून गेलाय. मुलाच्या हाताला, डोक्याला आणि छातीला या अपघातात दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. राज्यात पुढील 3 वर्षात विजेचे दर कमी होतील असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. ते नागपुरात बोलत होते. उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर स्वस्त व्हावेत अशी व्यवस्था केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. सिंधुदुर्गात विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा भरणा नियमित न करणाऱ्या ग्राहकांना महावितरणानं झटका दिलाय. 645 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. जिल्ह्यात 75,193 ग्राहकांकडे 33,60,00,000 रुपयांची थकबाकी झाली आहे. पुण्यातील मुळामुठा नदीत दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झालाय. पालिकेनं या ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असून दूषित पाणी कुठून आलं याचा शोध सुरू आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावात चक्क रुग्णालयाला टाळं ठोकून डॉक्टर रजेवर गेलेत. ख्रिसमसच्या सुट्टीनं रुग्णालय बंद असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कामचुकार डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची मागणी केली जाते. धाराशिव शहराच्या जवळ असलेल्या हातलाई देवी मंदिर परिसरातील कठड्याच्या अज्ञातानं मोठं नुकसान केलंय. पर्यटक भाविकांना बसण्यासाठी बनवलेल्या कट्ट्याची तोडफोड झाली असून नासधूस करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. सोन्यानंतर आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्किंग असणार आहे. चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सोन्यावर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID अनिवार्य आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. मंत्री संजय शिरसाट यांनी स्मारकाची पाहणी केली. नवीन वर्षात पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. मालवणच्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी केली जाते. त्याच्या खोदकामाला सुरुवात झाली असून तब्बल 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येतोय. त्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आलंय. 20 कोटी रुपयांची निविदाही यासाठी काढण्यात आली आहे. नव्या वर्षात विमान प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. नव्या नियमांनुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. प्रवासी 7 किलो वजनाची एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतील. ऐन सुट्ट्यांच्या सीझनमध्ये IRCTCची वेबसाईट ठप्प झाली होती. गेल्या 10 दिवसात दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय. ऐन सुट्ट्यांच्या काळात IRCTCची वेबसाईट ॲप ठप्प झाल्यानं प्रवाशांचा संताप व्यक्त होतोय. अखेर 4.5 तासांनंतर IRCTCची वेबसाईट सुरू झाली. पुणे रेल्वे विभागातून 8 महिन्यात 4,36,00,000 प्रवाशांचा रेल्वेनं प्रवास झालाय. पुणे विभागातून देशभरात जाण्यासाठी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रवास करण्यात आला. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात 60% वाढ झाली आहे. महत्वाची बातमी. मनीषा खत्री नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त असतील. राहुल कर्डिले यांची नाशिक पालिका आयुक्त पदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. 3 दिवसांपूर्वी कर्डिले यांची आयुक्तपदी बदली झाली होती. कर्डिले मसुरीला ट्रेनिंगला असतानाच त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. मनीषा खत्री यांच्या आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग झाल्याची माहिती मिळते. मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. बँक खात्याचे KYC झालेलं नाही अशांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन DBTद्वारे थेट बँकेत जमा होणार आहे. मात्र ज्यांचं KYC होऊ शकत नाही त्यांचं काय करायचं याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश आलेले नाही. अमरावतीच्या करीना थापाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात केलं जाणार आहे. एका आगीच्या दुर्घटनेत करीनानं स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवलं होतं. त्याच शौर्याबद्दल हा गौरव केला जाणार आहे. बड़ी बहादुरी से वहां से हटाया. इस तरह 36 बहुमूल्य जीवन. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी
पर्यटक मोठ्या संख्येनं सध्या कोकणात दाखल होत आहेत। देवगड, मालवण आणि वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल होतोय। कोकण सध्या पर्यटकांनी फुलून गेलंय। रत्नागिरीतील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय। गोव्यानंतर स्थानिक सर्वाधिक पसंती ही कोकणाला दिसून येतेय। वसई गावात नाताळ सणाची धामधूम पाहायला मिळते। सर्व स्थानिक ख्रिस्ती लोकांनी पारंपरिक वेशभूषा करून ख्रिसमस कार्निव्हलमध्ये सहभाग घेतला। देशातील इतर भागातील पारंपरिक संस्कृती दाखवायचा प्रयत्न रथयात्रेतून केला। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता। वसईत ठिकठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणानिमित्त ख्रिस्त जन्माचा देखावा साकारलाय। रंगीबेरंगी सजावट करत अनेक ठिकाणी चलचित्र साकारण्यात आली आहेत। हे देखावे 31 डिसेंबरपर्यंत पाहता येतील। भारतीय संघाचा माजी कर्णधार MS धोनी ख्रिसमसच्या रंगात रंगलाय। त्यानं आपल्या कुटुंबियांसोबत सण जल्लोषात साजरा केला। लाडकी लेक झिबासाठी धोनी सांता क्लॉजही बनलाय। धोनीचे लेक आणि पत्नीसोबतचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत। मालवणच्या किल्ले राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी करण्यात येणार आहे। या ठिकाणी 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येतोय। प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना पुतळा उभारणीचं काम देण्यात आलंय। या पुतळ्याच्या उभारणीसाठी 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। याआधी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळल्याचं पाहायला मिळालं होतं आणि यानंतर राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही टीका झाली होती आणि त्यामुळेच सरकारनं लवकरच नवा पुतळा उभारण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार या पुतळ्याच्या उभारणीचं काम आता हाती घेण्यात आलंय। साठ फूट उंच पुतळा उभारणीचं काम सुरू करण्यात आलंय। पुतळ्याचा चौथरा बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। पुतळ्यासाठी 3 मीटर उंचीचा चौथरा उभारण्यात येईल। 100 वर्ष टिकेल असा पुतळा उभारण्याची तयारी सुरू आहे। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची कंपनी हा पुतळा उभारणार आहे। यापूर्वी राम सुतार यांच्या कंपनीकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीचंही काम पूर्ण झालंय। तुम्हाला सोनं आवडतं का? तुम्हाला सोनं आवडत असेल तर ते परिधान करा, कारण त्यामुळे आपल्या आरोग्यास फायदे होतात असा दावा करणारा मेसेज सध्या व्हायरल करण्यात आलाय। मात्र हा दावा कितपत खरा आहे याची आम्ही पडताळणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया। जो लोग गोल्ड ज्यादा पहनते हैं और पहनना चाहिए अगर आपके पास, अगर आपने तिजोरी में रख दिया और उसके बाद मिथु फाइनेंस में जमा करा दोगे तो आप बेवकूफ कहलाओगे। सॉरी टू से, मेरे शब्दों का बुरा मत मानेगा, पर ये है, जो व्यक्ति सोना ज्यादा पहनता है वो कम बीमार पड़ता है, क्योंकि आपकी बॉडी की प्यूरिफिकेशन से चलती रहती है। ठीक है, चांदी पहनो, सोना पहनो, भाई है तो पहनो। तुम्ही सोनं घालता का? अंगावर सोन्याचे दागिने घालत असाल तर तुम्ही निरोगी राहाल, हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे मेसेज पहा। सोनं अंगावर घातल्यानं शरीर हेल्दी राहतं, सोनं चांगलं असतं असा दावा करण्यात आलाय, पण या दाव्यात तथ्य आहे का? मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूयात। क्योंकि आपकी बॉडी की प्यूरिफिकेशन से चलती रहती है। ठीक है, चांदी पहनो, सोना पहनो, भाई है तो पहनो। याच मेसेजची आम्ही पडताळणी करणार आहोत, त्यासाठी तुम्ही पुढील 3 मिनिटं ही बातमी पूर्ण पहा। सोनं वापरा, आजार घालवा। हेल्दी आरोग्यासाठी सोनं चांगलं। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? जो व्यक्ति सोना ज्यादा पहनता है वो कम बीमार पड़ता है। सोनं हे कुणाला नको असतं, सगळ्यांना सोनं आवडतं, मात्र आता सोन्याचे वाढते दर पाहता सगळ्यांना सोनं परवडत नाही। पण खरंच सोनं घातल्यानं आरोग्य हेल्दी राहतं का? सोन्यामध्ये असं काय असतं त्यामुळे थेट आरोग्याला फायदे होतात? याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे।
कारण अनेकांना दागिने अंगावर घालायला आवडतात. महिला तर कार्यक्रमांमध्ये दागिने नसतील तर जातही नाहीत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला. सोनं नुसतं घालून अंगावर तुम्ही निरोगी राहाल हे सपशेल चुकीचं आहे. कारण नुसतं सोनं घातल्याने तो काय मेटल तुमच्या शरीरामध्ये किंवा स्किन थ्रू तुमच्या त्याच्यातले काही घटक तुमच्या शरीरात जाऊन तुम्ही निरोगी होईल असं काही नाही आहे. कारण आपलं जे ॲब्झॉर्प्शन होतं परक्युटेनियस ॲब्झॉर्प्शन म्हणतो, साधा आपण क्रीम लावलं सनस्क्रीन लावलं तरी सुद्धा असं स्किनच्या लेअरमध्ये राहतो. त्याचा तर मॉलिक्युलर वेट एकदमच कमी असतो. सोन्याचा मॉलिक्युलर वेट बरंच जास्त आहे. तो स्किनच्या पोअर थ्रू मध्ये जाऊन तुमच्या बॉडीमध्ये त्याचं काही द्रव्य पदार्पण करेल आणि मग तुमची बॉडी निरोगी होईल हे सपशेल चुकीचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. मेडिकल सायन्स स्टडीज मध्ये अद्याप हे सिद्ध करणारं संशोधन नाही. सोनं अंगावर घातल्यानं शरीर शुद्ध होतं यात तथ्य नाही. सौंदर्य वाढीसाठी दागिन्यांचा वापर होतो, आरोग्यासाठी नाही. सकस आहार, व्यायाम, पुरेशा झोपेमुळे आरोग्य निरोगी राहतं. आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्म खाण्याचे फायदे सांगण्यात आले. त्यामुळं आमच्या पडताळणीत सोनं परिधान केल्यानं आरोग्याला फायदा होतो हा दावा असत्य ठरलाय. हे अजून वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं नाही. आयुर्वेदात हे आरोग्यास चांगलं असल्याचं सांगितलं असलं तरी देखील संशोधनातून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळं निरोगी आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करा. अशा व्हायरल मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.